हाय हॅलो गायज, कशा आहात तुम्ही? तर आणखी एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आम्ही इथे मस्त असं उरकून बाहेर चाललेलो होतो. ते तर तुम्हाला नंतर कळेलच आम्ही कुठे चाललेलो आहे. आणि ते गुगीची आमची मस्ती चाललेली होती. ती सागरला बोलत होती की पप्पा मला पक्का 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 मीन म्हणजे मला पकडा पकडा. ही आता नवीन खेळ खेळते आमच्या घरामध्ये रोज. तिला सागरला तिच्या मागं पळायचं आणि हिनं तिनं पुढं पळायचं. आणि नंतर मग आम्ही गेलो खाली लिफ्टमधून. आणि तिचे पण खाली जाताना आमची गुगी मस्ती करत होती. तिच्या पप्पाला विचारत होती, पप्पा मला पकडता का तुम्ही? आणि मग नंतर तिचं सारखं तिथं जास्तवर आम्ही बाहेर जास्तवर ना तिनं सारखी म्हणायची. आणि ना तिने एक नवीनच खेळ सुरू केला आहे आता. तिनं सारखी म्हणते पप्पा मला पकडा पकडा. तिनं पुढं पळती आणि मग सागर तिच्या मागं धावणं. आणि असं आम्ही चालतच गेलो गाईस. आमच्या घरापासून जवळच आहे ते. तर आम्ही चाललेलो होतो हॉटेलमध्ये ॲज वेल ॲज, कारण की आम्ही कधीतरीच जातो महिन्यातनं एकदा किंवा दोनदा तर पॉसिबलच नाही, एकदाच जातो. ते पण रिलॅक्स फील करण्यासाठी, थोडंसं बाहेर खाण्यासाठी. मग आम्ही गेलो होतो मधुरम हॉटेलमध्ये. आमचं ठरलेलंच असतं महिन्यातनं एकदा आम्ही तरी जातोच. मग इथं आमच्या गुगीला ना मी उचलून घेतलेलं होतं, कारण की आमची मॅडम चालायला नको म्हणत होती. आणि फायनली आम्ही हॉटेलमध्ये पोचलो. तर आम्ही मसाले पापड मागवला होता. तर आम्हाला वाटलं आमची गुगी खाईल, तर तिनं खाल्लाच नाही, कारण की त्याच्यावर चटणी वगैरे टाकलेली होती ना. तर आमच्या मॅडमला तिखट नाही चालत, तर तिच्यासाठी स्पेशली आम्ही रोस्टेड पापड मागवला. तर ती पण तिने नाही खाल्ला. आणि गुगीनं आमच्या हॉटेलमध्ये गेले ना खूप वेड्यासारखं करते, म्हणून आम्ही वन चेअरवर बसत नाही. असं पूर्ण फॅमिली टाईपचा सोफा वगैरे असतो ना तिथं बसतो. म्हणजे तिनं कसं इकडून तिकडून ह्या शीटवर ना त्या शीटवर करते. कधी कधी पल्लीकडं माणसं जेवतात ना तिकडं पण जाते. आणि तिनं खूप वेड्यासारखं केलं. आणि गाईस का झालं माहिती का, आमच्या पाठीमागं ना एका मुलीचा बर्थडे होता. तर 4-5 मुली सेलिब्रेट करण्यासाठी आल्या होत्या. तिनं ती केक पाहिला की त्यांना म्हणाली मला पण केक द्या मम्मा, केक करायला लागली. मग ना त्या मुलीने ना तिच्यासाठी एक पीस दिला. आणि मग नंतर ना तिनं मस्त असा खाल्ला. बघा ना ती कशी खात आहे. आणि नंतर आम्ही चिली पोटॅटो क्रिप्सी मागवलं होतं स्टार्टरमध्ये. आणि ते गुगीला ना खूप आवडलं होतं. त्यातलं ते बटाटा खात नव्हते, ती त्यातला मसाला खालचं खात होते. आणि ना तिला तिखट लागल्यावर ना एवढा कंगावा करायची ना, मोठे ना आरडायची, तुम्हीच पहा. आणि मग नंतर आम्ही तिला तिच्यासाठी खाण्यासाठी पोटॅटो क्रिप्सी मागवलं. आणि इथं गुगी आमची खूप मस्ती करत होती ना. मग तिला ना ती वेटर जरा थोडा पॅम्पर करत होता. आणि तो तिला म्हणायची तुझी खूप मस्त हेअरस्टाईल घातली, कुणी घातली गं? आणि तिला विचारत होता. आणि ती पण त्याला हात लावत होता. आणि तो वेटर मला म्हणत होता ते स्कूलमध्ये जाते का? मी म्हणलं ती स्कूलमध्ये नाही जात, ती फक्त आता 2च वर्षाची आहे. आणि मग नंतर आम्ही काजू करी आणि रोट्या सिम्पलच साधं मागवलेलं होतं, कारण की भूक नव्हती. मी घरूनच खाऊन गेलेले होते. आणि सागर पण बोलले मला काही एवढी भूक नाही आहे. आणि मग ह्याच्यासाठी आम्ही थोडंच मागवलेलं होतं. आणि गाईस काही सांगू तुम्हाला, ते चिली पोटॅटो होतं ना ते खूपच तिखट होतं. आणि मी पाणी पिऊन माझं एवढं पोट भरलेलं होतं ना, त्याच्यामुळं ना मला एकच रोटी गेली. त्याच्यामुळं मग मी बाकीचं सगळं पार्सल घेतलं घरी. आणि इथे बघा आमचं सगळं जेवण वगैरे झालेलं होतं. आणि मग सागर बिल पे करत होतं. आणि इथं गुगीचं ना पोटॅटो क्रिप्सी आम्ही पार्सल घेतलेलं होतं. तर गुगीनं खूप वेड्यासारखं करते ना, मग तिच्यासारखं असं काही ना काही खायला घ्यावं लागत असतं. आणि मग नंतर आमची गुगालाच वेड्यासारखं करायची हॉटेलमध्ये, खूपच म्हणजे कधीच तिनं नीट बसत नाही. आणि मग नंतर आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही असं घरी निघालो चालतच गाईज, कारण की आमच्या घरापासून जवळच आहे. तर इथे दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग सुरू होतो. सकाळी सागरला ऑफिसला जायचं होतं. आणि मग नाश्त्याला मी काही करू शकले नाही, म्हणून सागरला बोलले आज तुम्हाला चहा आणि चपाती देते. सागर बोलले हो चालेल. आणि मग नंतर मी चहामध्ये ना 1 चमचा तूप ॲड केलं. आणि मी म्हटलं बघा आजचा प्रयोग सक्सेस होतोय का नाही. आणि मी फर्स्ट टाईम असं यूज केलं बरं का. मी असं कुठंतरी बघितलं होतं चहामध्ये तूप ॲड करून पिलेला. आणि मग नंतर सागरला दिली, तर सागर बोलले छान लागलं. आणि मग त्यांच्यासाठी ना नाश्ता असा तयार करून मी टेबलवर ठेवून दिले. आणि मग नंतर मी बाकीची तयारी करायला लागले. इथं मला भाजी पण माझी शिजत आलेली होती ऑलरेडी. आणि चपाती पण बाकी राहिलेल्या होत्या करायच्या, त्या करून घेतल्या. आणि मग नंतर सागरनं काल येताना संत्रा आणलेल्या होत्या. तर म्हटलं आज त्यांना फ्रेश ज्यूस द्यावा, म्हणून मी ज्यूस करायला घेतला. 4-5 संत्र्याचं ज्यूस करून दिला त्यांना. तर इथे गुगी आमची मध्ये करत होते, कारण की मला म्हणत होती मामा मला पण करू दे. ते मध्ये हात घालत होते. तर मी म्हणायचे अगं गुगी खूप उशीर झाल्यानंतर करू आपण, तुम्ही बघा तिनं हात घातलेला होता. मग असा मस्त असा संत्र्याचा ज्यूस करून दिला. आणि काय केलं,
1-2 ग्लासाच्या वर निघालेला होता तो पूर्ण दिला मी सागरला आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली आणि एक बर्फाचा खडा टाकला, कारण की खूप वेळानंतर त्यांना जेवण करायचं होतं ना 12:30 नंतर, आणि मग तो नंतर एकदम थंड झाल्यावर एवढा टेस्टी नाही लागायचा, म्हणून त्याच्यामध्ये थोडी साखर आणि एक बर्फाचा खडा ॲड केला, कारण की ते तोपर्यंत ना थोडासा नॉर्मली थंड तर राहील. आणि मग नंतर ते पॅक करून ठेवल्या. तर इथे माझा सगळा स्वयंपाक करून झालेला होता आणि म्हटलं टिफिन तरी भरून घ्यावं. तर गाईज मी सागरला 2 चपात्या देते, ह्याच्या अगोदर मी बोललेले होते. आणि मस्त अशी आलू आणि फ्लावरची भाजी केलेली होती. आणि मी काय गाईज त्याच्यामध्ये शेंगदाणा वगैरे टाकत नाही, मी ना बिना शेंगदाण्याचे करते, मला अजिबात शेंगदाणे वगैरे आवडत नाही. आणि त्यांना एक ककडी चिरून दिली आणि त्याचबरोबर ज्यूस दिलेला होता संत्र्याचा, ते तर तुम्हाला माहिती आहे. आणि मग त्यांचा टिफिन असा पॅक करून असा टेबलवर घेऊन दिला आणि मग त्यांची ती तयार होत होते. आणि गाईज आमच्या ना बिल्डिंगमध्ये एका लहान मुलाची छठी होती ना, तर त्यांनी हा प्रसाद दिलेला होता. तर मला जाणंच पॉसिबल झालेलं नाही, मी कधीतरी त्यांच्या घरी जाईन त्या बाळाला पाहण्यासाठी. आणि मग नंतर अशी माझी देवपूजा अशी करून घेतली मी फ्री झाल्यानंतर, सगळं काम करून घेतल्यानंतर. आणि मग असं देवपूजा केल्यानं खूप भारी वाटतं गाईज, एकदम प्रसन्न वातावरण वाटतं. मस्त अशी फुलं वगैरे ठेवून घेतली, माझ्यापाशी ताजी फुलं नव्हती, 4-5 दिवसाची होती, म्हणून थोडीशी नॉर्मल सुकल्यासारखी वाटत असतील. आणि मग अशी आरती आणि उदबत्ती आणि धूप लावलं आणि इथे माझी देवपूजा करून झाली गाईज, आणि खूप भारी वाटतं. आणि मग मी नंतर ड्रायफ्रूटचा त्यांना नैवेद्य ठेवला, 2-3 बदाम, 2-3 काजू आणि 2-3 काळ्या कलरचे मनुके. तर असा मी ड्रायफ्रूटचा नैवेद्य ठेवला. तर इथे माझी सगळी गाईज देवपूजा करून झालेली होती. आणि तसेच माझे रोजच्या प्रमाणे घरातली सगळी कामेही आवरून झालेले होते, किचन, बेडरूम आणि हॉल. आणि तसेच माझे कपडे फोल्ड करायची राहिलेली होती. तुम्ही म्हणताल हे काय असलं, म्हणते सगळं कामं झालं आणि एवढं राहिलं. आणि नंतर काहीच तुम्हाला सांगायचं विसरलं, मी ना मिशोवरून 3 पार्सल मागवलेले होते, त्यातलं माझं ही फर्स्ट पार्सल. मी एक मंगळसूत्र मागवलं आणि एवढं भारी मंगळसूत्र होतं ना, खूप म्हणजे खूपच. आणि हे ना मला 350ला पडलेलं होतं. आणि मी ह्याच्या अगोदर पण स्टेशनवरून घेतलेलं होतं ते 550ला, ते पण भारी होतं, पण ते माझं तुटलं म्हणून मला नव्हतं, म्हणून मी हे मिशोवरून मागवलं. खूप भारी, मी तुम्हाला पाहिजे तर ह्याची लिंक पण देईन. आणि ना नंतर माझ्या देवघराला थोडंसं ॲट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी ना मी हे मिशोवरून पार्सल मागवलेलं होतं. हे मला 168 रुपयाला पडलेलं होतं गाईज. तुळस अशी मस्त आणि गाय वासरू आणि असा चांदीचा शिक्का लक्ष्मीचा, खूप भारी वाटत होतं ना गाईज. आणि ना माझ्या देवघराला ना शोभाच आली ह्या 3 वस्तूनं, बघा किती भारी दिसतंय ना, खूप मला आवडलं. आणि एवढं भारी प्रोडक्ट आहे ना ह्याला ना मला म्हणजे शब्दच नाहीत ह्या प्रोडक्टशी. असं दुकानात घ्यायला गेलं ना खूप महाग पडतं गाईज. 3रं पार्सल ना खूप एवढं घाण होतं ना, मला वाटलं एवढं भारी असेल म्हणून मी ब्लेंडर मागवलं. असा ब्लेंडर घ्यायला गेला तर 2,500 ते 3,000ला बसतो, म्हणून हे 2 ब्लेंडर होते ते मागवले. मला 350चा अराउंडला पडले. आणि गाईज ना म्हटलं तुम्हाला असा ह्याचा रिव्ह्यू दाखवावा म्हणून मी पहिलं कोल्ड कॉफी बनवून दाखवली तुम्हाला गाईज. आणि ना काय झालं माहिती का, कोल्ड कॉफी बनवली आणि हे ब्लेड असतं का साईडचं त्याचं, ते पूर्णच कोल्ड कॉफीमध्ये बाजूलाच झालं, पूर्ण बाजूलाच झालं. सेकंड टाईमला फिरवायला गेले नाही, त्याची नट बोल्टच ढिली झाली सगळी. आणि मग नंतर मी काय केलं माहिती आहे का, माझा जुना मिक्सर असतो ना, मी त्या डेली कोल्ड कॉफी बनवते त्याच्यामध्ये ट्रान्सफर केलं. तर गाईज ना ह्या ब्लेंडरच्या नादानं ते पण माझं मिक्सरचं भांडं खराब झालं. काय माहिती त्याला काय झालं, माझं मिक्सरचं भांड्याचं पातं असतं ना एक, ते तुटूनच बाजूला झालं. म्हणजे ह्या ब्लेंडरच्या नादात मी माझं मिक्सरचं भांडं वाटोळं केलं. आणि मी ना हे मिशोवरनं बघून मागवलं होतं, ह्याला चांगले रिव्ह्यूज होते म्हणून मागवलं होतं, तर खराब निघालं. ब्लेंडरला असं स्वच्छ धुतलं आणि पुसून ठेवलं आणि पॅकिंग करून ठेवलं आणि रिटर्नची प्रोसेस केली. आणि दुसऱ्या दिवशी तो डिलिव्हरी बॉय पिकअप करायला आला. मी तसेच खाली गेले होते ना, आमच्या बिल्डिंगच्या पाठीमागे एक चिक्कूचं झाड आहे, मी तिथून चिक्कूची पाने आणलेले होते, कारण असं तर मला पॉसिबल नाही, ते पाणीच मिळत नाहीत, म्हणून मी चिक्कूची पानं माझ्या कलशाला खूप भारी दिसत होतं. आणि तसेच माझी दुपारची सगळी क्लिनिंग करून झालेली होती. आणि नंतर सागरच्या टिफिनसाठी 2-3 मी भाज्या आणलेल्या होत्या. तर गाईज कसा वाटला माझा हा ब्लॉग तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला माझे प्रोडक्ट आवडला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, मी त्याची लिंक शेअर करीन. आणि मग नंतर फ्रीजमध्ये अशा भाज्या ठेवल्या. नंतर भेटू आणखी एका व्हिडिओमध्ये. बाय.